मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 6 खासदार फुटले आणि ऑपरेशन यशस्वी झाल्याचा ढोल एकनाथ शिंदे यांनी बडवला. मोठी मर्दुमकी केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची बतावणी त्यांनी केली खरी, पण आता उद्धव ठाकरे यांनी असा काही डाव टाकला आहे की एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का सुद्धा बसू शकतो आणि फुटलेले सगळेच्या सगळे म्हणजे 6 खासदार अपात्रही होऊ शकतात. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी आधी वेगळा गट स्थापन केला. तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आणि वेगळ्या गटाची मान्यताही मिळवली आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला असं सांगितलं तरी जात आहे. पण प्रत्यक्षामध्ये असं कोणतंही पत्र किंवा निवेदन आपल्याला मिळालेलंच नाही असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरे शिवसेनेनं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला एखाद्या पक्षातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडतात तेव्हा अशा खासदारांच्या दुसऱ्या पक्षातील प्रवेशाला तो ग्राह्य धरला जातो. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईही होत नाही. त्यामुळेच आम्ही संविधानातील सर्व तरतुदींचं पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्ष प्रवेश घडवून आणला. त्यामुळं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आहे असं उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पण ठाकरे शिवसेनेनं कायद्याच्या नेमक्या कचाट्यात त्यांना पकडण्याचा आता प्रयत्न केलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि जवळपास 35 मिनिटे चर्चा केली. ही चर्चा झाल्यानंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलेला आहे. शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांचा आकडा हा 2/3 असला तरी सुद्धा ठाकरे शिवसेना हा मूळ पक्ष आहे. त्यामुळं जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असला तरी संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पार्टी आहे ती जर एखाद्या पक्षामध्ये विलीन होत असेल तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारापैकी 2/3 खासदाराचा पाठिंबा असायला पाहिजे. मात्र इथं मूळ पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना हा पक्ष कोणत्याही पक्षात विलीन झालेला नाहीये, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुदीचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी न्यायिक भूमिका घ्यावी अशी विनंती आम्ही केल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली. कायद्यानुसार हे खासदार अपात्र ठरतात असा त्यांचा दावाही आहे. जे बंडखोर खासदार आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे शिवसेनेची जे अधिकृत चिन्ह आहे जे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्या मशाल चिन्हावरती निवडून आलेले होते. ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते ज्याची लोकसभेच्या सभागृहामध्ये नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहेत. त्यामुळं यांना घटनेचे संविधानाचे सगळे नियम लागू आहेत. हे सर्व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सदस्य तर आहेत आणि आमचा पक्ष कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेला नाही. त्यामुळं हा नियम त्यांना लागू होत नाही असा दावा सुद्धा यावेळी देसाई यांनी केला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना जोराचे धक्के देण्याचे सगळे काही नियोजन झालेले आहे, तयारी पूर्ण केलेली आहे. कायद्याचा मान ठेवून जर पुढचं सगळं काही घडलं तर या खासदारांना अपात्र ठरवलं जाईल. घटनेचे अभ्यासक सुद्धा हे सांगू लागले आहेत. आता घटना कायदा यांचा किती मान सन्मान ठेवला जातो की जाणारही नाही हेच पाहणं खरं तर अत्यंत महत्वाचं असणार आहे. पाहूया आणखी बरंच काही पुढे घडणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.